नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत। तर ही रेसिपी जराही स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पातेल्यामध्ये डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेत। या वाटीने 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। तांदूळ आणि डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर 4 तास भिजत ठेवली आहे। तुम्ही हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ पण घेऊ शकता। इथे मी मिक्सर जार घेतलाय। तांदूळ आणि डाळ मिक्सर जार मध्ये सगळं नाही घालायचं, यातलं मी अर्धच घालून घेते। आता आपण थोडं पाणी घालूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया। इथे मी मिक्सरला फिरवून घेतलंय। आता आपण एका पातेल्यामध्ये बेटर काढून घेऊया। उरलेलं तांदूळ आणि डाळ हे पण असंच मिक्सर जार मध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं। दुसऱ्यांदा मिक्सर जार मध्ये फिरवलेलं बेटर सुद्धा त्याच पातेल्यामध्ये मी काढून घेतलंय। आपल्याला जेवढ्यांचा नाश्ता बनवायचा आहे तेवढंच बेटर एका छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। ते मी 3 चमच बेटर काढून घेतलंय। आता आपण त्या बेटर मध्ये अर्धा चमच जिरं, चवीनुसार मीठ, पाव चमच हळद घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया। अगर तुम्ही मोठ्यांसाठी बनवत असाल तर ह्यामध्ये लाल मिरची पावडर पण घालू शकता। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये भाज्या घालून घेऊया। बारीक कट केलेलं गाजर 2 चमच, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घालू शकता। 2 चमच कांदा बारीक कट केलेला, 1.5 चमच टमाटर बारीक कट केलेलं, 3 चमच बारीक कट केलेली शिमला मिरची। इथे मी शिमला मिरची थोडी जास्त घातली आहे, तुम्ही हवं तर 2 चमच पण घालू शकता। एक हिरवी मिरची बारीक कट केलेली, मिरची खूप तिखट नाही। आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया। इथे मी मिक्स करून घेतलंय बेटर। आता आपण पाव चमच खाण्याचा सोडा घालूया आणि मिक्स करूया। आता इथं आपलं बेटर सुद्धा तयार झालेलं आहे। इथे मी गॅसवरती पॅन ठेवलाय। पॅन गरम झाला की आपण 2 चमच तेल घालूया। तेल गरम झालंय, आता आपण बेटर घालूया। इथे मी 3 चमच बेटर घालून घेतलंय, तुम्ही हवं तर 2 चमच सुद्धा बेटर घालू शकता। आता हे बेटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि गॅस बारीक ठेवायचा। 5 ते 6 मिनिटासाठी झाकण लावायचं। 6 मिनिटं झालेत, आता आपण झाकण उघडूया आणि पलटूया। दुसऱ्या पण बाजूने 5 ते 6 मिनिटासाठी परतू देऊया। आता आपण झाकण न लावता परतून घ्यायचं। 6 मिनिटं झालेले आहेत, आता आपण पलटूया। दोन्ही पण बाजूने परतून झाले। आता आपण एका प्लेटमध्ये काढूया। उरलेल्या बेटरचं सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं। आता आपण कट करूया। जसा पिझ्झा कट करतो तशाच पद्धतीने कट करून घ्यायचं। तर तुम्ही देखील मुलांसाठी पौष्टिक असा नाश्ता बनवून द्या, मुलांना नक्कीच आवडेल। ते मी पिझ्झा सारखं कट करून घेतलंय, तुम्ही बघू शकताय। मस्त असा नाश्ता तयार झालाय। पुदिन्याच्या चटणी सोबत खायला मस्त लागतं, तर तुम्ही देखील नक्की बनवा। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।